अंतिम आठवडा प्रस्तावावरती बोलण्याकरता या ठिकाणी मी उभा आहे। आजचा या अधिवेशन संपन्न होत असताना उद्याचा शेवटचा दिवस आणि या अधिवेशनामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये ज्या मावळच्या माझ्या मायबाप जनतेने मला निवडून दिलं, या जनतेकरता या सुनील शेळकेनं या लोकप्रतिनिधीनं काय कामं केली, कुठले मुद्दे उपस्थित केले, यावरती देखील संपूर्ण माझी जनता आवर्जून लक्ष देऊन आहे पाहत असते। म्हणून अध्यक्ष महोदय, मागील 5-6 वर्षापासून राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थ वित्त मंत्री आमचे नेते अजितदादांच्या नेतृत्वात मावळ तालुक्यामध्ये सुमारे 3.5 ते 4 हजार कोटी रुपयाच्या विकास कामांना वेगवेगळा निधी उपलब्ध करण्यात आला। महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभे राहत आहेत आणि विकास कामं होत असताना राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब यांचं देखील मार्गदर्शन आणि तालुक्यावरती विशेष लक्ष देखील आहे। तालुका हा सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा म्हणत असताना मुंबई पुणे शहराच्या मध्यवर्ती असलेला मावळ तालुका आहे आणि या मावळ तालुक्यात मोठमोठे उद्योग व्यवसाय येत आहेत, शैक्षणिक हब देखील वाढतंय, पर्यटनाला चालना मिळावी या उद्देशातून एक चांगले पर्यटनाचे महत्त्वाकांक्षी प्रकल्प येत आहेत आणि एका बाजूला पर्यटन क्षेत्र होतंय, एका बाजूला इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात वाढतीये, शैक्षणिक देखील चांगल्या पद्धतीचे विद्येचं माहेरघर म्हणून देखील उद्याच्या काळामध्ये माझा मतदारसंघ ओळखला जाणार आहे। परंतु मुंबई पुणे हायवे लगत हा महत्त्वाचा असलेला तालुका म्हणत असताना अध्यक्ष महोदय, यामध्ये कायदा व सुव्यवस्था यावरती मला आवर्जून या ठिकाणी माननीय गृहमंत्री महोदयांचं लक्ष वेधू इच्छितो की आज कायदा सुव्यवस्थेच्या बाबत बोलत असताना अनेक सन्मान्य सदस्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या की वेगवेगळ्या अंमली पदार्थांच्या माध्यमातून तरुण पिढी व्यसनाधीन होत चालली आहे, वेगवेगळे अंमली पदार्थ तयार केले जात आहेत, अवैध दारू विक्री केली जाते। परंतु या पलीकडे जाऊन माझ्या मतदारसंघातल्या नवीन अधिकच्या समस्या वाढल्या गेल्यात की गेले अनेक महिन्यांपासून आम्ही पोलीस विभागाला देखील सूचना करतो की ज्या मुंबई पुणे हायवेवरनं रोज लाखो लोक जाय करतायत, या मुंबई पुणे हायवे लगतला असलेल्या टोल नाक्याच्या आजूबाजूला किंवा मुंबई पुणे हायवेच्या काही स्पॉटवरती वेश्या व्यवसाय करणारे सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीचे तिथं काही व्यक्ती, काही महिला उभ्या असतात आणि ज्या वेळेला तरुण पिढी शिक्षणाकरता पुण्याला जाते, नोकरी व्यवसायाच्या निमित्तानं पिंपरी चिंचवडला जाते, त्यावेळेला त्यांना ते दृश्य पाहायला लागतं। ज्यावेळेला कुटुंब, एखादा परिवार गावामध्ये येतो किंवा त्या रस्त्याने जाय करतो, त्यावेळेला त्या महिला भगिनींना देखील कुठंतरी शर्मेनं मान खाली घालावी लागते आणि अशा परिस्थितीमध्ये या कायदा सुव्यवस्थेच्या माध्यमातून या मुंबई पुणे हायवेला जे प्रदर्शन सुरू आहे यावरती तात्काळ आळा घातला पाहिजे। हा वेश्या व्यवसाय रस्त्यावरती येऊ नये याकरता कुठले निर्बंध आपल्याला कडक करता येईल, कुठली कडक कारवाई करता येईल ते आपण सरकारला सूचित केलं पाहिजे किंवा माझी आग्रहाची विनंती देखील आहे।